बऱ्याच सुरुवात आता दोन्ही पाय जवळ, मान सरळ. पहिल्यांदा वॉर्मअप सुरुवात करूयात. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात कडेने करायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हातांची दंड कानाला, मान सरळ, नमस्कार मुद्रेत हात खाली दो. ठीक आहे. परत एकदा एक हात वर, दो. थोडस म्हणजे आरस दिसत. परत एकदा एक हात वर, दोन हात खाली. परत एकदा श्वासासोबत एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वर करायचे आहेत, कडेने खाली करूयात. एक नमस्कार मुद्रा हात वर, दोन कडेने हात खाली. परत एकदा एक हात वरती, दोन हात खाली. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता दोन्ही हात वरती, हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि आपल्याला पाठीवरती ठेवायचे आहेत. करूयात. एक हात पाठीवर, मान सरळ, दोन. परत एकदा एक, दोन. पुन्हा एक, दोन, एक, दोन, एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. मान करायची सरळ. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक, दोन. परत एक, उजवा पाय पूर्ण सरळ राहील, दोन. परत एक, दोन, 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 एक. पाय खाली, दोन. सेम करायचंय उजव्या पायाने. उजवा पाय सरळ, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. परत एक आणि पाय खाली, दोन. डावा पाय पुढे करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे. करूयात. एक डावा पाय पुढे, कडेने घ्यायचा आहे, मागे, दोन. परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. आणि पाय खाली, दोन. उजव्या पायाने करायचं आहे सेम. एक, दोन. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे घ्यायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. आणि पाय खाली, दोन. आता दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, खांदे मागे रोल करायचे, श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे आपल्याला. करूयात. एक, दोन. श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. मागे झुकताना पाय गुडघ्यामध्ये वाकू द्यायचे नाहीये. परत एक, दोन. नेहमीपेक्षा थोडस जास्त प्रमाणात वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक, दोन. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक, दोन. सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. आपण रुटीन पेक्षा वेगळा वॉर्मअप करणार आहोत आज. पहिल्यांदा नॉर्मल केलं. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. एक, दोन. परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन. मॅक्सिमम फ्री द्यायचा. एक, दोन, एक, दोन,
एक दो, 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 एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली. मान सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. डावीकडे वाकायचे नव्हते, उजवीकडे वाकायचं आहे. करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. व्यवहार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. एकदा डावीकडे बसायचं, एकदा उजवीकडे बसायचं. 20 काउंट म्हणजे 10 वेळा डाव्या बाजूने, 10 वेळा उजव्या बाजूने. पहिल्यांदा उजवीकडे बसायचं, डाव्या पायाला ताण द्यायचा आहे. करूयात. एक, ठीक आहे. ताण द्यायचा आहे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. आता उजवीकडे, सॉरी डावीकडे 2, परत 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. आता परत सेंटरला यायचं, हात खाली टेकवायचे, पाय सरळ करायचे आहेत, पुढे झुकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना पकडायचंय, पंजाला पकडायचं आहे आणि पंजाला पकडून डावीकडे पहिल्यांदा उजवीकडे बसायचं आहे. एक, हात पंजा लावलेलेच राहतील. मध्यभागी यायचं 2, उजवीकडे 1, 2, 3, 4, 5, 6, मध्यभागी 7, 8, सेंटरला यायचं, थांबायचं, ओढायचं स्वतःला आणि परत 9, सेंटरला 10, परत सेंटर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. एक सरळ व्हायचं आहे, एक आणि दोन्ही पाय करायचे आहेत जाऊ. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाच्या गुडघ्याला वरती पकडायचा आहे, पंजाखाली उजवा पाय सरळ राहील. असं गुडघ्यात वाकवून नाही ठेवायचं, तर सरळ. कडेने बघितलं तर पाय आपल्याला असा नकोय, सरळ अपेक्षित आहे. ठीक आहे. चुकून आपल्याकडनं गुडघ्यात वाकला जातो. आता पंजागोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. परत उजवा पाय वर, दोन्ही हाताने पकडायचा आहे, पंजा खाली आणि पंजागोल फिरवायचा. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. आता डावा पाय पुढे, उजवा पाय मागे घ्यायचा आहे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे, पाय गुडघ्यात वाकवायचे, खाली यायचं. 1, 2, 3, 4, 5. गुडघा आपल्या घोट्याच्या रेषेतच ठेवायचा, असं पुढे जाऊ द्यायचं नाही. गुडघा आणि घोटा एका रेषेत. परत सरळ. पाय करायचं चेंज, उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे. हात गुडघ्यावर ठेवून परत सेम
वीरभद्रासनाचे वॉर्मअप आपण करतोय. परत करूयात. 1 2 उभ्याला ताण पडला पाहिजे. 3 मागचा पाय सरळ ठेवा. 4 5 6 7 8 9 10. परत सरळ. परत एकदा डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. सेम करायचं आहे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. उभ्याच्या स्नायूंना ताण. मागचा पाय सरळ, हात गुडघ्यांवरती. करूयात. 1 2 3 मागचा पाय मागे खेचा. 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. पाय सरळ. परत दुसऱ्या बाजूने उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. परत खाली यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. पाय सरळ, मान सरळ. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. दोन्ही हात गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. ठीक आहे. हात खाली. दोन्ही हात मागे गुंफवायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत मान वरती करायची आणि हात खाली खेचायचे आहे. तर यात 1 हात खाली खेचायचे. 2 श्वास बाहेर घ्यायचा. पुन्हा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर घ्यायचा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. मान सरळ करायचे. हात बाजूला. घडिकाळाने अंतर घ्यायचे. परत घडिकाळाने अंतर 7 फूट. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि पाय गुडघ्यामध्ये न वापरता मागे झुकायचं आहे आपल्याला. पायामध्ये अंतर घेऊन. तर यात 1 पुढे झुकायचं आहे. 2 कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आपल्याला. तर 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. तर 1 2 पुढे वाकले घ्यायचे. दोन्ही हात असे पुढे करायचे आहेत आणि कोपरे किंवा हात जमिनीत टेकवायचा प्रयत्न जग द्यायचा आहे. पाठीमध्ये न वागता आपल्या हॅमस्ट्रिंग्सला ताण पडला पाहिजे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता डावीकडे बसायचं. परत 1 ताण द्यायचा आहे. पूर्ण खाली बसण्याचा प्रयत्न. ठीक आहे. मांडी खाली टेकली पाहिजे आपली. प्रयत्न करायचा जेवढं शक्य तेवढा. हात खाली टेकवायची ही. परत उजवीकडे सेंटरला यायचं पहिले. सेंटरला यायचं आणि पुढे जायचं. परत 10 काउंट जग द्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता बसायचं. परत डावीकडे विरुद्ध दिशे. ताण द्यायचा पायाच्या पाठीमाग. जेवढं शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये. परत सेंटरला यायचं आहे. जग द्यायचा. 1 2 3 कोपरे टेकवायचा प्रयत्न. 4 5 6 7 8 9 10. परत तसेच एका बाजूला विरुद्ध दिशेने ताण. जेवढं शक्य तेवढं करा. अगदी नाही खूप जमलं तरी चालेल, पण हळूहळू वाढवायचं याकडे मात्र लक्ष द्या. तर सेंटर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत विरुद्ध दिशेने बसायचं. तिसऱ्या बाजूला पायाचा पण स्वतःकडे पाच पूर्ण करा. खाली बसता आलं पाहिजे आपल्याला. मान सरळ करायचा. परत एकदा सेंटर. थोडं अंतर पायातल्या जवळ केलं तरी चालेल. खाली 1
2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा बसायचं एका बाजूला, डाव्याने पकडायचं आहे, उजव्या डाव्याच्या पण त्याला पकडायचं आहे. आणि उजवा हात वरती करायचा, वरती घ्यायचं. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. परत सेंटरला यायचं आहे. परत सेंटरला आपल्याला जर घेऊन पाठीचा गाणं पाठवून पुढे झुकायचं आहे. 1 2 हात आपल्या पायाच्या रेषेत टेकवायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एका बाजूला बसायचं आहे. पुढे बसायचं. आता ज्या बाजूला बसलाय त्या हाताने आपल्याला पायाच्या पंजाला पकडायचा, दुसरा हात बाजूला करायचा आणि श्वास आतमध्ये घेऊन हात वरती करायचे आहेत. 1 2 कडेच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. परत 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2 पुन्हा 1 2 परत एकदा 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2 शेवटचा 1 2. ठीक आहे. आता मध्यभागी यायचं आहे. थोडस जर शेवटचं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. गोवा सरवायचा आहे, मान करायचे आहे सरळ. आणि आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण द्यायचा आहे, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाय सरळ ठेवून पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पर असं वाकायचं नाही. त्या पाठीचा कणा ताठ, उभ्यातून पुढे झुकायचं आहे. पोट आपलं मांडीच्या जवळ जाईल. हात मांडीला हाताने आपल्या पायाच्या पंजाला पकडायचा आहे, अंगठ्याला पकडायचा आहे. पाय सरळ करायचे आहेत, मान वर थांबायची थोड्या वेळ, परत सुरू व्हायचं आहे. 2. ठीक आहे. पूर्ण हॅमस्ट्रिंग्सला ताण पडला पाहिजे पायापासून टाचेपर्यंत, कमरेपासून टाचेपर्यंत. आता सगळ्यांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. ठीक आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर. ज्यांना आज लगेच हे सगळं जमत नसेल तरी काही हरकत नाही. मी सांगितलं तसं रोजच्या रोज जर का तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे सर्व अवघड आसनं जमतील. त्यामुळे सकाळच्या बॅचला आपल्याला जॉईन व्हायचं आहे, हे लक्षात ठेवा. डोळे बंद, लक्ष श्वासावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि.
अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्मामि पतञ्जलि हरि ओम्। उघडायचे आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणे पहिलं आसन करूयात आपण पर्वतासन. एक, दोन्ही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला थांबायचं थोडा वेळ. तर खाली यायचं 2, परत एकदा 1, इथे टाका मॅडम, हात वर, परत एकदा 2, हळूवार हात खाली, परत श्वास आतमध्ये घेत हात वरती, 1, श्वास आतमध्ये हात वर, दंड कानाला, मान सगळं. आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे, 2, डावीकडे झुकायचं आहे, परत सरवायचं आहे, 1, उजवीकडे झुकायचं आहे, 2, परत सरळ, 1, परत डावीकडे, 2, परत सरळ, 1, उजवीकडे, 2, परत सरवायचं आहे, 1, आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली. आता योग मुद्रासन करूयात आपण पद्मासनामध्ये पूर्ण हात वरती ठेवून. ठीक आहे, कसं करायचं? पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये करूयात. बरोबर, सोपं आहे. हात वरती करायचे आहेत, 1. ठीक आहे, पद्मासनामध्ये आपण बसलोय. पूर्ण पाठीचा कणा सरळ ठेवून आपल्याला पुढे झुकायचं आहे, हात वरती, हात आपल्या कानाला लागलेले ठेवायचे आहेत आणि 2. ठीक आहे, परत वर येताना 1, पाठीचा कणा एकदम सरळ करायचं पहिल्यांदा आणि मग सरळायचं 2. ठीक आहे, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, त्याने आपल्याला फायदा होणार आहे. परत एकदा पुढे 1, टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे, स्पाइन स्ट्रेट राहणं अपेक्षित आहे. आणि नंतर मग आपल्याला पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचे जमिनीला, परत मानवर, खांदेवर, हात कानाच्या रेषेत ठेवायचे आणि हात खाली, 2 श्वास बाहेर, हात खाली. आता इथं कसं करायचं नाही ते पण एकदा दाखवतो. आपण बरोबर हात वरती बरोबर करतो, सरळ पुढे झुकताना असं करतो, असं आपल्याला करायचं नाहीये. कसं करायचं? हात सरळ, स्पाइन स्ट्रेट. तुम्हाला जर काही एवढं जमत असेल स्पाइन स्ट्रेट ठेवून तर एवढंच करायचं. ठीक आहे, थांबायचं थोडं आणि मग वर यायचं. ठीक आहे, हात असे खाली करायचे नाहीत, हात कानाच्या रेषेत कानाला लागलेलेच ठेवायचे, असे खांद्यातून हात खाली करायचे नाहीत. करूयात परत एकदा. 1, हात वर, स्पाइन स्ट्रेट. आता 2 टप्प्यात करूयात. पहिले तिरकं थांबायचं 10 सेकंद आणि मग खाली यायचं. हात वर, थांबायचं पुढे, 1, सरळ थांबायचंय 10 सेकंद. आता 1, 2, 3, पाठीच्या कणाला लक्ष, 5, 6, 7, 8, 9, 10. परत पुढे खाली आणि नंतर कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन्ही हातांचे दंड कानाला लागलेलेच ठेवायचे आहेत. टाचीचा दाब पोटावरती येईल, पोटाची अवयवांना त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. परत हात वरती, 1, थांबायचं 10 सेकंद. परत तिरकच 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वर आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली. ठीक आहे, ताण पडतो भरपूर, बरोबर. नुसतं असं तिरकं थांबायचं, मग खाली यायचं, वर येताना परत तिरकं थांबायचं आणि मग नंतर आपल्याला सरळायचं. ठीक आहे, याच्यामध्येच आपण करूयात आता पद्मभुजंगासन. ठीक आहे, मॅटच्या पाठीमागे बसायचं, मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे.
आता हात जे आपण असे जोडले होते त्याच्याऐवजी लांब ठेवायचे. श्वास आतमध्ये घेत, हात वर. एक. ठीक आहे, ज्यांना माहित नसेल त्यांनी बघून घ्या. पुढे झुकायचं. दोन. जसं आता सांगितलं त्याच प्रकारे पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं जमिनीला. परत वर यायचं पहिल्यांदा. एक. वरती आलो आपण. परत एकदा पुढे. दोन. आता काय करायचं आहे, हातांचा थोडासा आधार घ्यायचा, कंबरवर उचलायची आहे आणि त्याच्यामध्ये भुजंगासन करायचं. गुडघ्यांवरती येऊन भुजंगासन करूयात. एक. मान वर. परत खाली टाचेवर बसायचं आहे. कपाळ टेकवायचं जमिनीला. दोन. हात आहे तिथेच ठेवायचे आहेत. स्पाइन स्ट्रेट. कपाळ जमिनीला. ठीक आहे. हाताची फार मुवमेंट करायची नाही. परत एकदा. एक. पद्मासनामध्ये आपल्याला भुजंगासन करायचं आहे. कमरेचा भाग खाली न्यायचा प्रयत्न. परत. दोन. खाली बसायचं आहे आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. पाठीच्या स्नायूंना, मणक्याला स्ट्रेच करायचं आहे. परत एकदा. एक. भुजंगासन पूर्ण पद्मासनामध्ये जास्त चांगलं जमतं आपल्याला. पूर्ण पद्मासन करा. दोन. कपाळ टेकवायचे जमिनीला. दोन्ही हात वरती करायचे. परत. एक. हात वर. पुन्हा खाली यायचं आहे. दोन. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहे. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि पंजे आपल्याला गोल फिरवायचे डावीकडून उजवीकडे. करूयात. एक. दोन. तीन. पूर्ण पद्मासनामध्ये हे आसन केल्यावर, अगोदरचं आसन केल्यावरती घोट्याना ताण पडतो तो रिलीफ करायचा आहे विरुद्ध दिशेने. एक. दोन. तीन. चार आणि पाच. ठीक आहे. मान सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. पंजावरती राहील आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत पाय सरळ करायचा आहे आणि पाठीचा कणा पण ताठ ठेवायचा. फार असं मागे वाकून जायचं नाही. पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्याला पाय सरळ करायचे. करूया. एक. दोन. स्पाइन स्ट्रेट तेवढा फायदा जास्त. परत. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. पुन्हा. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. पुन्हा. एक. दोन. आता पाय करायचे आहेत सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी आपल्या पायाच्या पंजाखाली पकडायचा आहे. पाय करायचा आहे सरळ. एक. दोन. परत एकदा. एक. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. दोन. हे आपण नेहमी करतो रुटीन. परत. एक. दोन. परत. एक. दोन. परत एकदा. एक. दोन. शेवटचा. एक. पाय सरळ करा. स्पाइन स्ट्रेट करायचा प्रयत्न करा म्हणजे ताण वाढतो. दोन. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. मान सरळ करायचे आहे आणि आता हे आपल्याला दोन्ही पायाने करायचं आहे. तोलांगुल दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. पहिल्यांदा भद्रासन करूयात. स्पाइन स्ट्रेट ठेवायचं. पाठीचा कणा ताठ. मान सरळ आणि आपल्याला पहिल्यांदा पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे झुकायचं. एक. इथं आपल्याला स्पाइन स्ट्रेट राहणं अपेक्षित आहे. टाचेचा दाब पोटावरती. परत सरळ. दोन. पुन्हा एकदा. एक. दोन. आता दोन्ही पाय गुडघ्यामधून थोडेसे वरती घ्यायचे. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचा. ठीक आहे. तोलांगुल आसन जेवढं शक्य तेवढं करा. नाही आलं तरी चालेल.
काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा पाय सरळ करायचे. ज्यांना खूप पाय सरळ करता येत नाही त्यांनी असं ठेवायचे, गुडघ्यात वाकवून. फक्त पाय असे लांब नाही ठेवायचे, जवळ, गुडघे जवळ ठेवायचे. आणि ज्यांना जमतं त्यांनी पाय करायचे आहेत सरळ. ठीक आहे. नंतर असं करा, ज्यांना जमत नसेल त्यांनी, ज्यांना जमत नाही त्यांनी असं करा. पाय गुडघ्यात वाकवायचे, बॅलन्स करायचा. बॅलन्स महत्वाचा आहे पहिल्यांदा, आणि नंतर मग पाय सरळ करायचे दोन. पोट आतमध्ये खेचायचं आहे, परत पाय करायचे खाली. ठीक आहे. तुम्ही असं या बाजूला चेहरा करा म्हणजे मला दिसेल. थोडस फक्त पुढे या, मागे पडलं तर भिंती लागू नये म्हणून. एवढी काळजी घ्यायची. समजा चुकून बॅलन्स गेला तर मागे लागायला नको, त्याला भिंत मागे नको. ठीक आहे. स्पाइन स्ट्रेट ठेवा, पाठीचा कणा ताठ. या स्थितीमध्ये आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवता येतो की नाही हे पण आपल्याला पाहायचं. त्याच्यानंतर दोन्ही गुडघे थोडेसे वर उचलायचे, स्पाइन स्ट्रेट राहील. ठीक आहे. आपला पोस्चर लक्षात ठेवायचं, असं असं नाही बसायचं आपल्याला, ताड बसायचं. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, ऑनलाईन मधले पण काही नवीन आहेत त्यांच्यासाठी स्पाइन स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही स्पाइन स्ट्रेट ठेवाल तेवढं आसन आपल्याला चांगले जमतील. ठीक आहे. आता पाय करायचे आहेत सरळ. पहिल्यांदा तो गुडघ्यात वाकवा, स्पाइन स्ट्रेट ठेवून गुडघ्यात वाकवा, आणि मग नंतर पाय करायचा आहे सरळ. बॅलन्स, परत खाली दोन. ज्यांना हे सुद्धा अजून चांगलं जमत आहे त्यांनी पाय गुडघ्यांमध्ये टाचेला पकडायचं, टाचेला पकडायचं बाहेरच्या बाजूने, सॉरी, आणि मग पाय करायचे सरळ. स्पाइन स्ट्रेट खाली. जेवढं शक्य आहे तेवढं करा. टाचेला नाही पकडलं चालतं. बॅलन्स, बस, ओके. फक्त हे महत्वाचं आहे की तुम्हाला पाय असे सरळ करता आले पाहिजेत विदाऊट ताण. जो ताण पडतो तो कमी करायचा प्रयत्न करायचा, स्पाइन स्ट्रेट ठेवायचा, मग आपल्याला जमतं. ठीक आहे. पश्चिमोत्तानासन करूयात. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. आता एक हात वर आणि पुढे झुकायचं आहे दोन. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे, मान वरती ठेवायची आहे. पटकन डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा नाही. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडलेलं, मान वर, आणि पोटाचा भाग आपल्याला मांडीच्या जवळ न्यायचा प्रयत्न, मान वरती ठेवायची आहे. परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, स्पाइन स्ट्रेट. याच्यामध्ये आपल्याला कसं बसता आलं पाहिजे, पाय आणि कमरेचा वरचा भाग याचा 90 डिग्री अँगल झाला पाहिजे. हात कानाच्या मागे आला पाहिजे. हात असा पण नको पाहिजे किंवा असं नाही झालं पाहिजे. स्पाइन स्ट्रेट, आणि हात वर खेचून मग पुढे झुकायचं दोन. पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण इथे पडणार आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओढायचं स्वतःला, परत हात वर एक, हात खाली दोन. ठीक. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, हात मागे, आणि आता श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर उचलायची आहे आणि मान मागे टाकायचे आहे. तर यात एक, कंबर उचलायचे आहे, मान मागे टाकायचे आहे, गळ्याच्या स्थानी द्यायचा आहे ताण. परत खाली दोन. शरीर जमिनीला समांतर करायचं. पूर्वोत्तानासनाची पहिली स्टेप आहे, अगोदरचं स्टेप सोपं व्हर्जन करूयात. एक, जेव्हा तुम्ही मांडीच्या स्नायूचा वापर कराल तेव्हा तुम्ही कंबर खाली ठेवू शकता. जेव्हा कमरेचा वापर करणार तेव्हा शरीर जमिनीला समांतर करता येत आपल्याला. दोन, कंबर खाली ठेवायची आहे. पुन्हा एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. पाय करायचे आहेत सरळ, मान सरळ करायचे आहे, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक, हात वर,
पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. एवढं जरी केलं तरी आपल्याला पाठीच्या स्नायूंना ताण मिळणार आहे, त्यामुळे अशी स्थितीमध्ये बसायचं आहे. परत पुढे झुकायचं आहे. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचं आहे. नजर गुडघ्याकडे करायची आहे. ताण वाढवायचा आहे पायाच्या पाठीमागच्या स्नायूला. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता सगळ्यांनी पाठीवरती झोपायचं. डोकं माझ्याकडे करायचं. पाय पाठीमागच्या बाजूने करायचं आहे. आपण सिक्वेन्स पण बदलतो आहोत. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. ऑनलाईन मध्ये जे करत असतील त्यांनी आडवं पॅरल माझ्यासारखं झोपायचं आहे. तुमच्या स्क्रीनला पॅरल झोपायचं आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान सरळ राहील. पाठीचा गाणा ताठ, नजर समोर. आणि आता श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर उचलायची आहे. छाती हनुवटीच्या जवळ न्यायची आहे. करूयात. एक, दोन. कंबर खाली ठेवायची आहे. चक्रासन, हलासन, सर्वांगासन याच्यासाठी प्रायमरी आसन म्हणून सेतुबंधासनाकडे पाहिलं जातं. परत एकदा. एक, हे जेवढं तुम्ही चांगलं कराल तेवढे हे पुढच्या आसन तुम्हाला व्यवस्थित जमणार आहेत. दोन, परत एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, आणि 5 ते 10 सेकंद थांबायचं आहे आता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. कंबर खाली ठेवायची आहे. पाय करायचे आहेत सरळ. हाताची पंजे आकाशाकडे. डोळे बंद, लक्ष श्वासावर. सेतुबंधासन. आता आपल्याला करायचं आहे मत्स्यासन, सरळ मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात आपल्या मानेच्या बाजूला करायचे आहेत. हातांची बोट आपल्या पायाच्या दिशेने असे ठेवायचे आहेत. कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत. आता दोनही हातांवरती दाब देऊन छातीवर उचलायचे आहे. अशा प्रकारे. नंतर मान मागे टाकायची, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. आणि मग पाय सरळ, हात सरळ करून हात करायचे आहेत. ठीक आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी पाहून घ्या. परत दोन्ही हात मानेच्या बाजूला. मग मान सरळ, हात खाली. ठीक आहे. परत एकदा करायचं आहे सेम. ज्यांनी केलं नसेल त्यांनी माझ्यासोबत करा. ज्यांनी केलं असेल त्यांनी परत करायचं आहे. दोन्ही हात स्टेप वाईज करूया. दोन्ही हात मानेच्या बाजूला. हातांची बोट पायाच्या दिशेने, कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत. ठीक आहे. नंतर दोन्ही हातांचा दाब देऊन मानवर, छातीवर, मान मागे टाकायची, माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे. माथा टेकवायचा आहे जमिनीला. आणि नंतर मग हात सरळ करायचा आहे आणि हात घ्यायचे खाली. तर एकदा हात वर, मानेच्या बाजूला, छातीवर,
मान खाली, हात खाली. ठीक आहे. परत एकदा करायचं. जरा कमी करायचं, मी पाहणार आहे. दोन्ही हात मानेच्या बाजूला, दोन्ही हातांचा दाब द्यायचा छातीवर, असं. मॅडम, याला दाखव. छातीवर उचलायची. हा, ये निकालो क्लिप, क्लिप निकालो. और इस पे बैलेंस करना है, क्राउन पे. हम्म? और लिफ्ट करो. ऐसे, हाँ, ऐसे, यस. ओके. अभी हाथ निकालो, हाथ को नीचे करो, ऐसे नीचे करो हाथ. हाँ, बस. ठीक है. हम दोन्ही पाय जवळ पाहिजे, पैर को जोड़ना है. हाँ, यस. डाव्या कुशन व्हायचं, पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशन व्हायचं, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. सिंपल. पहिल्यांदा करूयात सर्पासन. दोन्ही हातावरती दाब, मानवर छातीवर हात. एक सर्पासन. सिंपल आहे, फक्त टाचा पंजे जोडलेले राहतील, पायामध्ये अंतर नाही ठेवायचं, गुडघे जोडलेले आणि मान वाढ. परत खाली यायचं आहे. दो. परत एकदा. एक. हात सरळ, मान वर, गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. परत खाली यायचा आहे. दो. सिंपल करायचं, दोन्ही हात खांद्याच्या बाजूला. शशांक भुजंगासन करायचं आहे, म्हणजे शशांकासन आणि भुजंगासनाचं कॉम्बिनेशन. श्वास आतमध्ये, मानवर छातीवर हात. एक. कंबर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. दोन. कपाळ टेकवायचे जमिनीला. शशांकासन आपण करतोय. परत दोन्ही हात वरती करून वज्रासनामध्ये बसायचं. एक आणि दोन. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचा, अर्ध उष्ट्रासन करायचा. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट, खांदे मागे, श्वास आतमध्ये मागे झुकायचा आहे. एक. श्वास आतमध्ये आणि मागे. दोन. श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. एक. श्वास आतमध्ये. दोन. श्वास बाहेर. टाचेवरती बसायचं आहे. परत दोन्ही हात वरती, शशांकासन. एक. श्वास आतमध्ये, पोट आतमध्ये खेचलेलं, पुढे झुकायचंय. दोन. श्वास बाहेर. कॉम्बिनेशन करतोय आपण. परत भुजंगासन. एक. श्वास आतमध्ये, खाली यायचं. दोन. श्वास बाहेर. परत भुजंगासन करायचं आहे. एक. श्वास आतमध्ये. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत, गुडघे वरती करायचे आहेत, पाय सरळ राहील आणि शरीर फक्त पंजांवरती आणि पायाच्या पंजांवरती, हाताच्या पंजांवरती तोललेलं. आता पाय गुडघ्यात न वाकवता कंबर उचलायची, शरीराचा त्रिकोण करायचा आहे. दोन. ठीक आहे. टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. ज्यांच्या टाचा टेकतात त्यांनी टाचा टेकवायच्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा टेकवा, ज्यांच्या टाचा टेकत नाही त्यांनी टाचा टेकवा, ज्यांच्या टाचा टेकतात त्यांनी
थोडस हातांचा सपोर्ट घेऊन कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शरीराचा त्रिकोण. आता परत शरीर जमिनीला टेकवता भुजंगासन करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ राहील, मान वर. पुन्हा दोन श्वास बाहेर, टाचा टेकवायच्या जमिनीला. आता डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. एक डावा पाय डाव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने, हात कोपऱ्यात वापरायचे. डोकं किंवा कपाळ जमिनीवर टेकवायचं आहे. दोन भुजंगासन करायचं आहे. तीन डावा पाय घ्यायचा आहे मागे. चार उजवा पाय उजव्या हाताच्या बाहेरच्या बाजूने. एक जेवढं शक्य तेवढं पुढे ठेवायचा प्रयत्न. खाली यायचं. दोन हनुवटी किंवा कपाळ टेकवायचे जमिनीला. छाती वर उचलायची भुजंगासनाप्रमाणे. कंबर खाली खेचायची आहे. तीन उजवा पाय मागे. चार परत डावा पाय. एक मागचा पाय सरळ राहील, कपाळ टेकवायचं जमिनीला. दोन छाती वर. तीन पाय मागे. चार उजवा पाय. एक दोन तीन चार परत एकदा डावा पाय. एक दोन पूर्ण झोपायचा प्रयत्न. तीन चार जे नवीन असतील त्यांनी पाहून घ्या, जेवढं शक्य तेवढं करा. परत उजवा पाय. एक दोन तीन चार आता शरीर जमिनीला टेकवता भुजंगासन परत. एक दोन परत भुजंगासन. एक दोन ठीक आहे. आता शशांकासन करायचं आहे. कपाळ टेकवायचं जमिनीला, गुडघे टेकवायचे, नंतर कपाळ जमिनीला टेकवायचं. शशांकासन. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर. दोन श्वास बाहेर, हात खाली. परत दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि आपल्याला मागे झुकायचं आहे. उष्ट्रासनासाठी मागे झुकायचं आपल्याला. करूयात. एक दोन अर्ध उष्ट्रासन आपल्याला करायचं आहे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन ठीक आहे. आता पूर्ण उष्ट्रासन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. ज्यांना शक्य त्यांनी करा, ज्यांना शक्य नसेल किंवा माहित नसेल त्यांनी पाहून घ्या. दोन्ही हात सरळ राहतील, गुडघ्यांवरती आपण उभा आहोत. आता डावा हात डाव्या बाजूने डावा पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. उजवा हात उजव्या बाजूने उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा आहे आणि आपल्याला मागे झुकायचं आहे. परत मान करायचे आहे सरळ. या स्थितीमध्ये मान सरळ करायची. परत उजवा हात पुढे, डावा हात पुढे आणि हात खाली. ठीक आहे. परत एकदा करायचं सेम. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पुढे, डावा हात डाव्या बाजूने मागे, डाव्या पायाच्या टाचेवरती. एक उजवा हात उजव्या बाजूने मागे, उजव्या पायाच्या टाचेवरती. ज्यांना शक्य त्यांनी पूर्ण असं पंजांवर ठेवायचं आहे. मान करायचे माग. परत मान सरळ करायचे आहे. सरळ व्हायचं आहे आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. आता दोन्ही हात मागे गुंफायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. तर यात एक पुढे झुकायचा आणि हात मागून वर खेचायचे. हात मागून वरच्या दिशेने खेचायचे आहेत. कपाळ जमिनीवर टेकलेला, हात वरती खेचलेला. ठीक आहे.
परत सरळायचं 2. पुढची स्टेप आपल्याला करायची आहे जी आपल्याला शीर्षासनासाठी उपयुक्त राहील किंवा बॅलन्सिंग आसनांसाठी उपयुक्त. मी एकदा दाखवते. पुढे झुकायचं 1, कपाळ टेकवायचे जमिनीला, हात मागून आपण वरती खेचलेला आहे. ठीक आहे. आता कपाळ न उचलता डोकं रोल करायचं आहे आणि आपल्या राऊंड वरती यायचंय, माथ्यावरती आपल्याला परत बॅलन्स करायचा आहे. कंबरवर उचलून 1, 2 म्हटलं की तसंच रोल करून खाली यायचं. 2 उचलायचं नाहीये, फक्त रोल करायचं. परत एकदा 1, 2. ठीक आहे. करूयात. करायचं तुम्ही. 1, पुढे झुकायचं, पुढे झुकायचं आहे, हात वर खेचायचे आहेत, कपाळ टेकवायचे जमिनीला, शरीर रोल करायचं आहे, माथ्यावरती यायचं. 1, माथ्यावरती बॅलन्स करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय पण वर उचलायचे आहेत, फक्त गुडघ्यांवरती आणि डोक्यावरती यायचं. 1, बॅलन्स करायचा. 2, पाय खाली, हात खाली, कपाळ जमिनीला, परत वर यायचं. 1 आणि हात खाली. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय पण वर उचलायचे. म्हणजे कसं, मी एकदा दाखवतो. बघितलं का तुम्ही? का नाही बघितलं? असं आपण बसलो, कपाळ टेकवलाय, माथ्यावरती आल्यानंतर गुडघ्यावर उचलायचे, सॉरी पायवर उचलायचे, गुडघ्यावरती बॅलन्स. 2 तू वर आहेस. यात नंतर करा, आता लगेच नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. परत शशांक भुजंगासन करूयात. हात वरती 1, पुढे झुकायचे 2. ज्यांना काही जमत नसेल त्यांनी फक्त पाहून घ्या, काही हरकत नाही, जे ऑनलाईन मध्ये आहेत ते. परत भुजंगासन 1, श्वास आतमध्ये, परत खाली यायचं. 2, श्वास बाहेर, परत भुजंगासन 1, पायाचे पंजे जमीन टेकवायचे, टाचा टेकवायच्या, शरीराचा त्रिकोण करायचा आहे. 2, आणि आता आपल्याला डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. 1, डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, आणि मगाशी आपण केलं तसं आपल्याला करायचं आहे. म्हणजे वर यायचं, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खाली यायचं, दाब द्यायचा आहे. पोटरी आणि मांडीचा पाठीमागचा भाग एकमेकांचा जवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर यात 1, 2, हा पाय असा सरळ राहील, असं नाही ठेवायचं, पाय सरळ, इंटरनल रोटेशन करायचं मागच्या पायाचं. हा पाय असा ठेवायचा नाही, हा पाय असा ठेवायचा आपल्याला. 1, 2, 3, 4, 5. परत सरळ करायचा, परत पुढे 1, 2, 3, 4, 5. आता हात बाजूला, दोन्ही हातांच्या पायाच्या बाजूला, दोन्ही बाजूने हात ठेवायचे, म्हणजे खुब्याला ताण पडेल. तर पाय करायचे सरळ, डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आपल्या गुडघ्याला, पाय सरळ ठेवून डोकं गुडघ्याला टेकवायचा, मागचा गुडघा जमिनीला टेकलेला. परत 1, 2, परत 1, 2, परत 1, आणि आता डावा पाय मागे घ्यायचा, शरीराचा त्रिकोण करायचा आहे, उजवा पाय पुढे घ्यायचा दोन्ही हातांच्या मध्ये. 1, मागचा पायाचं इंटरनल रोटेशन आणि पाय गुडघ्यामध्ये वापरायचे, मान वरती करायची. 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. परत पाय करायचं सरळ, डोकं टेकवायचा प्रयत्न गुडघ्याला. 1,
पंजा पण टेकवायचं जमिनीला. 2, परत मान वर, पुन्हा 1, 2, परत एकदा 1, 2, पुन्हा 1, 2, जेवढं शक्य तेवढं करा. जेवढं शक्य तेवढं करा. 1, 2, परत उजवा पाय मागे घ्यायचा आहे. त्याचा टेकवायचे आहे जमिनीला. भुजंगासन करायचं आहे, शरीर जमिनीला टेकवता. 1, परत 2, पर्वतासन, गुडघे टेकवायचे, त्याच्यावरती बसायचं आहे. 2, परत हात वरती. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता सर्वांनी उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं. उभं राहताना सुद्धा नेहमी कसं उभं राहायचं, पंजांवरती यायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, मान सरळ ठेवायचे आहे. आणि आता दोन्ही हात वरती करायचे. 1 आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे. 2, कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचा 4 फूट. त्रिकोणासन आपण करूयात. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, नॉर्मल त्रिकोणासन रोज करतो तसा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत. 1, आता हात म्हणजे डावीकडे वाकायचं, वागताना असा डावा हात खाली नाही घ्यायचा, नुसतं डावीकडे वाकायचा आहे. दोन्ही हात एकाच रेषेत राहतील आणि असं आपल्याला खाली यायचं. ठीक आहे. डावीकडे 1, वर येताना पण तसंच, खांद्यातून हालचाल करायची नाही हाताची, फक्त कमरेतून आपल्याला हालचाल करायची आहे. परत चला. 1, श्वास आतमध्ये, हात खाली. 2, परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेर. खांदे आपल्याला काय करायचंय, लॉक करायचे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, आता खांदे लॉक करायचे, खांद्यातून हात हालचाल करायची नाही, उजवीकडे झुकायचं. 2, त्रिकोणासन. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेमध्ये येतील असा प्रयत्न करायचा आहे. खांदे लॉक राहतील आणि परत सरळ होताना पण खांदे तसेच ठेवायचे. 1 आणि 2. ठीक आहे. परत डाव्या बाजूने करूया सेम. थोडस जास्त कालावधीपर्यंत थांबायचं आहे. डावा जो पाय त्याच्या पाठीमागच्या स्नायूने ताण द्यायचा आपल्याला. करूया दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, इथे श्वास आतमध्ये राहील, डावीकडे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर, मान खाली आणि वरती खांद्याला टेकवायच्या, पाय सरळ, थांबायचं थोडा वेळ. ताण वाढवण्याचा प्रयत्न करायचा स्वतःहून. त्यासाठी थोडस हात खाली न्यायचा प्रयत्न. हात जमिनीला टेकवू शकता तुम्ही. पुढे हाताचा पंजा असं जमिनीवर टेकवू शकता. स्पाइन मधून स्ट्रेच करायचं आहे आणि मग सरळ व्हायचं. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. तर डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेमध्ये स्ट्रेच करायचं आहे. मांडीचं आकुंचन करायचं आहे. उजव्या पायाच्या मांडीचं आकुंचन करायचं आहे. ठीक आहे. गुडघ्याची वाटी वरती खेचण्याची प्रक्रिया. हात खाली, पाय पूर्ण सरळ, परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. त्यावर त्रिकोणासन दिसताना जरी सोपं असलं तरी आपल्याला काम देणारं असं आसन आहे. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे थोडस. आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत,
पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, मांडी जमिनीला समांतर करायची. उत्कटासन नेहमी आपण करतो तसं करूयात. सेम पाय गुडघ्यात वाकवायचे आहे, मांडी जमिनीला समांतर करायचे आहे. करूयात. 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 आणि 2. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली. सेम फक्त थोडस पायामध्ये अंतर घेऊन आपल्याला करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. आता पायाचे पंजाची डायरेक्शन थोडीशी बाहेर ठेवायची. हा थोडस बाहेरच्या दिशेने, म्हणजे आपल्याला पाय गुडघ्यामध्ये वाकवता येतो व्यवस्थित. दोन्ही हात तिथे नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहे आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 स्पाइन स्ट्रेट. 2 शक्यतो गुडघा आणि खुबा एका रेषेत राहील असा प्रयत्न करायचा. मागे नाही जायचं आपल्याला, तर खाली जायचं एका रेषेत. करूयात. जेवढं स्पाइन स्ट्रेट तेवढं आपण खाली जाऊ शकतो व्यवस्थित. करायचं आहे. 1 2. परत एकदा 1 2. दोन्ही हात आता डोक्याच्या मागे घ्या. हेच मुवमेंट दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून आपल्याला करायचे आहे. करूयात. 1 2. परत एकदा 1 2. आता खाली जायचं आणि एका बाजूला वाकायचं आहे. आपला कोपरा टेकवायचा आहे डाव्या गुडघ्याला, नंतर खाली वाकूनच कोपरा टेकवायचा उजव्या गुडघ्याला, पाय गुडघ्यामध्ये वाकून. करूयात. 1 डावा कोपरा डाव्या गुडघ्याला 1, परत मध्ये 2 उजवीकडे 1 2 आणि वर आणि हात खाली. ठीक आहे. हळूहळू त्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. दोन्ही पाय जवळ करायचे, मान सरळ करायचे आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. थोडस बॅकवर्ड बेंडिंग करूयात. मागे झुकायचंय पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. खांदे मागे रोल करा, मान सरळ. पूर्ण श्वास छातीमध्ये घ्यायचा आहे, छातीचा पिंजरा फुगवायचा आहे आणि मागे झुकायचं आहे. 1 2. ठीक आहे. बॅकवर्ड बेंडिंग आपल्याला वाढवायचं आहे. ज्यांना खूप शक्य नसेल त्यांनी 1-2 एक वेळाच करा. परत एकदा सेम करायचंय. मांडीचं आकुंचन आणि मागे जायचं आहे. 1 2. ठीक आहे. सेम करायचं. आता हात वरती ठेवून हात वर करायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे आणि आपल्याला मागे जायचं. श्वास घ्यायचा, छातीचा पिंजरा फुगवायचा. 1 अप्पर बॅक. हात पहिल्यांदा मागे न्यायचे आणि मागे जायचं. 1 2. ठीक आहे. परत अप्पर बॅकला ताण करूयात. 1 2 आणि याचा आहे खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे, डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने. फक्त इन इन करून घ्या. इन शेप करायचा म्हणजे आपलं पुढचं आसन करायला सोपं जाईल. अर्ध हलासन किंवा हलासन. पाठीवर झोपायचं आहे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. नजर दोनही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित.
आता परत दोन्ही पायांच्या टाचा पंजे जोडायच्या आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. परत एकदा सेतू बंधासन करूयात. दोन्ही हाताने पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे आणि दोनही हाताने पायांना पकडून आपल्याला कंबरेच्या स्नानाकडे लक्ष द्यायचं. कंबरवर उचलायचे आहे. छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. तर यात छाती हनुवटीच्या जवळ न्यायची, कंबरवर उचलायची आहे. मांडी जमिनीला समांतर झाली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. तर यात 1, 2, परत एकदा सेम 1, 2. आता पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आपल्याला अर्ध हलासन करायचं आहे. दोन्ही हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले ठेवायचे आहेत. टाचा आणि पंजे एकमेकांना जोडलेले ठेवायचे आहेत मध्य रेषेवरती. नाकाच्या रेषेमध्ये तुमचे टाचा आणि पंजे जोडलेले पाहिजेत. म्हणजे नजर दोनही बोगांच्या मध्ये केंद्रित व्हायला मदत होत असते. आणि आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 डिग्री पर्यंत वरती करायचे आहेत. तर यात 1, 90 डिग्री पर्यंत पाय वर, हात खाली, खांदे खाली, परत पाय खाली 2. ठीक आहे. ज्यांना लगेच जमत नसेल, जे नवीन असतील त्यांनी नुसतं पाहून घ्या. आपण हे रिपीट करणारच आहोत, त्याच्यामुळे नंतर तुम्ही हे करू शकता हळूहळू. परत एकदा दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 डिग्री पर्यंत वरती उचलायचे आहेत. करायचं आहे सर्वांनी 1 आणि थांबायचं 10 सेकंदांसाठी. 1, ज्यांना थांबता येत नसेल त्याने पाय लवकर खाली केले तरी चालते. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पाय खाली. आता आपल्याला विपरीत करणे आसन करायचं आहे. शिल्प मुद्रा आहे, परंतु आसनाची सौंदर्य आहे किंवा त्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला करावी लागते, त्यामुळे त्याला विपरीत करणे आसन असं सुद्धा म्हणतात. मी एकदा करून दाखवतो, नंतर तुम्ही करा. फार अवघड नाहीये, फक्त थोडस बॅलन्स स्वतःच आपल्याला करावं लागतं. काय करायचं, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचे आहेत. नंतर दोन्ही हाताचा दाब द्यायचा जमिनीवरती. कंबर उचलायची आणि पाय थोडेसे डोक्याच्या बाजूला घ्यायचे आहे. अशा प्रकारे कंबर वर येईल. कमरेच्या स्नायूंवरती इथे नियंत्रण अपेक्षित आहे. नंतर आपल्याला कमरेला सपोर्ट द्यायचा आहे हातांनी. ठीक आहे. आणि मग हळूवार आपल्याला पाय सरळ करायचे आहेत. ही झाली विपरीत करणी, ज्याच्यामध्ये आपला छातीचा जो भाग असतो तो तिरका असतो. ठीक आहे. याच्यातूनच आपण सर्वांगासन सुद्धा करू शकतो, ज्याच्यामध्ये हा जो छातीचा भाग आहे जो एवढा तिरका नसतो, तो पूर्ण सरळ, पूर्ण आपल्या खांद्यांवरती आपल्याला बॅलन्स करायचं आहे. त्याच्यामध्ये त्याला शोल्डर स्टँड असं सुद्धा म्हणतात, सर्वांगासन. परत थोडस पाय डोक्याकडे खेचायचे आहेत आणि कंबर सरळ करायची, वर उचलायची. सपोर्ट आपल्याला अप्पर बॅकला द्यायचा आहे आणि पाय सरळ करायचे. परत खाली विपरीत करणे, परत पाय सरळ, सर्वांगासन. परत खाली यायचा. याच्यातूनच आपण हलासन पण करू शकतो, म्हणजे पाय खाली टेकवायचे. नंतर परत सरळ सपोर्ट काढायचा
जेवढं तुमचं कमरेच्या स्नायूंवरती नियंत्रण चांगलं तेवढं तुम्ही चांगलं करू शकता हे आसनं कॉम्बिनेशन मध्ये. आणि हळूवार पाय खाली ठेवायचा आहे. ठीक आहे, सर्व क्रिया आपल्या नियंत्रणात झाली पाहिजे तेव्हा त्याला आसन म्हणतात. नाही तर पाय वर घेताना जर्क करायचा, मागे घेताना जर्क जर्क नाही पाहिजे. हळूवार आणि नियंत्रणामध्ये आपल्याला असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, करूयात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी नका करू. ठीक आहे, दोन्ही पाय जवळ, टाचा पंजे जोडायचे आहेत आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, न वाकवता वर करायचे 90 डिग्री. ठीक आहे, नंतर डोक्याच्या बाजूला घ्यायचे पाय दोनही, कंबरवर उचलायचे आहे, सपोर्ट द्यायचा कमरेला आणि पाय करायचे सरळ. ठीक, सिंपल. आणि मग हळूहळू पाय परत डोक्याच्या बाजूला, कंबर टेकवायची आहे आणि पाय हळूवार खाली ठेवायचे. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा सर्वांगासन किंवा विपरीत करणीमध्ये आपलं हनुवटी आणि छाती यांचं आकुंचन होतं, मानेच्या मणक्याचं आकुंचन होतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या विरुद्ध आसन करायचं आहे, म्हणजे मत्स्यासन. त्यासाठी परत दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत, दोन्ही हातांचा दाब द्यायचा आहे, जमिनीवर छातीवर उचलायचे आहे, मान मागे टाकायची आहे, हात सरळ करायचे आहे आणि हात दोन. दोन्ही हात मानेच्या बाजूला, छाती सरळ, मान खाली, रिलॅक्स व्हायचं आहे. आता परत डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि सर्वांनी पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं. प्रॅक्टिसच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. अनुभूती दोनही हातावरती टेकवायची आहे. आणि आता फक्त मान वरती करायचे आहे. एक एक्सटेन्शन करायचं मानेचं, परत खाली यायचं आहे दोन. परत एकदा एक, दोन. दोन्ही हात पुढे करायचे आहेत, अनोटी जमिनी टेकलेली आणि मान वरती करायची आहे. एक, मान वर, हात पुढे खेचायचे आहेत बोटाच्या साहाय्याने, हात बोटाच्या साहाय्याने पुढे आणि मान वरती करायचे आहे मॅक्सिमम. आणि परत खाली यायचं दोन. परत एकदा एक, दोन.
आता शेवटचा शशांक भुजंगासन. अनुवटी दोन्ही हातांवर टेकवायचे, मानवर छातीवर हात सरळ करायचे आहे. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ, हातचा पंजे जोडायचा प्रयत्न, कमरेच्या स्नायूंचं आकुंचन, मान करायचे वर. आणि आता कंबर उचलून टाचेवरती आपल्याला बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत हात करायचे आहेत वरती. 1 आणि हात करायचे आहेत खाली 2. ठीक आहे. परत दोन्ही हात मानेच्या पाठीमाग करायचे, खांदे मागे रोल करायचे, श्वास आतमध्ये घेत मान आपल्याला वरती करायची आहे आणि वर पाहायचं आहे. करूयात. 1, 2, परत एकदा. 1, 2. आणि आता रिलॅक्स व्हायचं आहे आणि सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं. परत पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला आसनांची प्रॅक्टिस करायची आहे. काही आसनं आपल्या सिलेबस मध्ये आहेत, काही आसनं आपल्या सिलेबस मध्ये नाही आहेत. पण फक्त आसनं येऊन उपयोग नाही, तर आपल्याला सोबत त्याचा सिक्वेन्स सुद्धा माहित पाहिजे की कोणतं आसन केल्यानंतर कोणतं आसन आपल्याला करायचं आहे, किंवा कोणत्या सिक्वेन्सनी केलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल, आपली फ्लेक्झिबिलिटी वाढेल, आपल्या अंतर्गत अवयवांना त्याचा फायदा होईल, हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला कुठे क्लास घ्यायचा असेल तर त्या क्लासमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स तुम्हाला घेता आले पाहिजेत. नुसतं 4 आसनं आपल्याला माहिती आहेत, 4 आसनं शिकवायचे असं क्लासमध्ये तरी अपेक्षित नसतं आपल्या क्लायंट्सला. त्यांना त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स अपेक्षित असतात. व्हेरिएशन्स 2 गोष्टींसाठी गरजेचे असतात. एक तर काही लोकांना एखादं आसन जमत नाही, तर त्याच्यासाठी त्याच्या बदली आपल्याला काय आसन द्यायचं ते, बरोबर, त्याच्यासाठी व्हेरिएशन गरजेचे असतात. आणि दुसरं, जे व्यक्ती नियमित प्रॅक्टिस करतात, नियमित सराव करतात, ज्यांना आसन थोड्याफार प्रमाणामध्ये येत असतात, तर त्यांना अजून काहीतरी वेगळं शिकण्याची पण इच्छा असते. मग त्याच्यासाठी व्हेरिएशन्स आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. आणि ते जर का अशा प्रकारे सिक्वेन्स मध्ये आपण शिकवले तर पूर्ण बॉडीचा वर्कआउट त्याच्यामध्ये होतो. तुम्ही सुद्धा आता बघितलं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारे आसनं करतो, तर त्याच्यामध्ये आपले बरेचसे स्नायू, बरेचसे जॉईंट्स इन्व्हॉल्व होतात आणि आपली फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामुळे वाढते, बरोबर. मग त्याच्यामुळे असा एक कम्प्लीट वर्कआउटचा योगा सेशन पण तुम्हाला घेता आला पाहिजे, बरोबर. कारण की नॉर्मली जर का योगासनांचं स्वरूप बघितलं तर ते कसं आहे, स्थिर आहे, सुखकारक आहे, अशा स्वरूपाचं. स्थिरम सुखम आसनम असं म्हटलं जातं, बरोबर, किंवा आसनाची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये स्थिरता आणि सुखकारकता दोन गोष्टी अपेक्षित आहेत. परंतु जेव्हा आपण क्लास घेत असतो तर तेव्हा लगेच एखाद्याला खूप स्थिर राहता येतं अशातला भाग नाही, लगेच त्या श्वासावरती त्याचं नियंत्रण राहतं असं पण नाही, बरोबर. मग आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याला शरीराच्या माध्यमातून श्वासाकडे, श्वासाकडून परत मनाकडे घेऊन जायचं आहे. मग तो प्रवास आपण स्वतः पण करायचा आहे आणि मग आपण तो केल्यानंतर मग आपण दुसऱ्यांना सुद्धा ते चांगल्या प्रकारे देऊ शकतो, शिकवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला एवढं सगळं व्हेरिएशन्स माहित पाहिजे. तुम्ही जर का बघितलं असेल तर आज जे आपण घेतलं ते आणि आपण रुटीन रोजच्या रोज प्रॅक्टिस मध्ये घेतो ते, त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ते थोडंसं इझी लेवल आहे, बिगिनर लेवलचं आहे. परंतु ते सुद्धा नियमित केलं तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते. आणि ते चांगलं येत असताना किंवा येत असेल तर आपण हे आजचं केलं तर तो सुद्धा सिक्वेन्स चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे प्रॅक्टिस तुमची ठेवा स्वतःची, म्हणजे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढेल, तुमच्या टीचिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल किंवा तुम्ही टीचिंग अजून चांगल्या प्रकारे करू शकाल. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. प्रार्थना म्हणूया आणि आपण थांबूया. पहिल्यांदा 3 वेळा ओंकार गुंजन करूया. डोळे बंद, लक्ष श्वासावरती, पाठीचा कणा ताठ, मान सरळ,
खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला श्वास बाहेर सोडताना ओंकार गुंजन करायचं आहे. एक ओंकार गुंजन झाल्यानंतर परत खोल श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा दुसरं ओंकार गुंजन करायचं आहे. म्हणजे दोन ओंकारामध्ये आपल्याला एका श्वासाचं अंतर ठेवायचं आहे. करूयात. खोल श्वास घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीयेत. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. आपली हनुवटी छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास ईश्वर चरणी अर्पण करायचा आहे. अशा संकल्प करून हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला मान सरळ करून रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. परत पुढच्या रविवारी आपण अशाच काही आसनांनी प्रॅक्टिस करूयात. तोपर्यंत सर्वांनी रोज सोमवार ते शनिवार रेग्युलर आपली प्रॅक्टिस जॉईन करायची आहे. ठीक आहे. थँक्यू.